नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म। बघा माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। माझ्या भाच्याचं लग्न ठरलं। घरी केळवण करायचं असं ठरलं। पाची पक्वान्न घरी करू आणि बाकीचा सगळा स्वयंपाक जवळच राहणाऱ्या काकूंकडून मागवू, यावर सगळ्यांचं एकमत झालं। केळवण तर अगदी छान झालं। काकूंनी केलेले सगळेच पदार्थ चविष्ट होते, पण ते आम्ही दुपारच्या जेवणात संपवू शकलो नाही। रात्री देखील आम्ही तेच जेवलो, तरी आळूची भाजी उरलीच। मग मी ती भाजी फ्रीजमध्ये ठेवून दिली। दुसऱ्या दिवशी त्या भाजीत थोडं तिखट मीठ घातलं। घरात भाजणी होतीच। ते पीठ त्या भाजीत घातलं आणि छान थालीपीठं लावली। गरम गरम थालीपीठ, त्यावर लोण्याचा गोळा आणि तोंडी लावायला लोणचं। छान बेत जमून गेला। माझ्या आईनं माझ्यावर केलेला हा एक फार मोठा संस्कार आहे। तिला कोणतीही गोष्ट वाया गेलेली आवडत नसे, पण अन्नाच्या बाबतीत ती जरा जास्तच काटेकोर होती। अन्न वाया गेलं आहे ही गोष्ट तिला चालतच नसे अगदी। ज्या अभागी लोकांच्या पोटात अन्नाचा कणही नसतो, त्यांची व्याकुळता तिला अतिशय अस्वस्थ करीत असे। आपल्या घरी कोणी आलं तर आपली अशी इच्छा असते की त्यांनी आपल्या घरी काहीतरी खावं। आपण त्यांना तसा आग्रहही करत असतो। 2 दिवसांपूर्वी अश्विनी घरी आली होती। जवळच एका लग्नासाठी ती आली होती। लग्न लागल्यानंतर जेवण बिवण झाल्यावर दुपारच्या वेळात ती आली होती। तिला संध्याकाळी अजून एका रिसेप्शनसाठी जायचं होतं। हे सगळं माहीत असूनही मी तिला आग्रह करत होते, अगं ढोकळा घे ना, तो काय एकदम हलका असतो, वगैरे वगैरे। तात्पर्य काय? ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना आपण आग्रह करून खायला लावतो, पण जे भुकेले किंवा भुकेने व्याकुळ झालेले आहेत त्यांचं काय? जेव्हा घरात बरंच अन्न उरलं आहे, आपण खाऊनही ते संपणार नाही, अशा वेळेला आपल्याला ही भुकेलेली माणसं आठवतात। मग आपल्याला नको झालेलं अन्न आपण त्यांना देतो आणि कोणाच्या तरी मुखी लागलं म्हणून समाधान करून घेतो। फक्त गरिबांनाच वेळेवर अन्न मिळत नाही असं नाही। ज्यांच्यामुळे आपण बिनघोर आयुष्य जगत आहोत ते सैनिक शत्रूशी लढत असताना असं म्हणत नाहीत, जरा 2 घास खाऊन येतो मग आपण परत लढूया। एखाद्या अत्यवस्थ रुग्णाची प्राणज्योत मालवू नये म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असतात आणि धोका टळल्यानंतरच त्यांना आपल्या पोटातल्या भुकेची जाणीव होते। फार कशाला? अगं आज मीटिंगमध्ये इतका अडकलो की जेवायला 3 वाजले। असं जेव्हा आपला नवरा, मुलगा, मुलगी कोणी सांगतं तेव्हा आपल्या पोटात तुटतं। मी लहान असताना माझी आजी सांगायची, पानावर बसल्यावर आपल्या पानातला एखादा घास, एखादं शीत सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवावं। नंतर तो घास किंवा ते शीत पक्ष्यांना घालावं, नाहीतर तुळशीत ठेवावं। असं केल्याने सर्वांना पोटभर आणि वेळेवर जेवायला मिळू दे अशी आपली प्रार्थना देवापर्यंत पोचते आणि तो तशी व्यवस्था करतो। धन्यवाद।